नमस्कार. महा एम-टी-व्हीमध्ये आपल्या सर्व श्रोत्यांचं, प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक स्वागत. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर रिद्धेश कदम व्हिडिओग्राफर आहेत. सर्वात आधी आपल्या सर्वांना माझ्याकडून आणि महा एम-टी-व्हीच्या संपूर्ण परिवाराकडून येत्या दिवाळीच्या आणि नवीन वर्षाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. आपल्या सर्वांना ही दिवाळी उत्तम आनंदाची, आरोग्याची जावो आणि समृद्धी आपल्याला येत्या नवीन वर्षामध्ये आपण कारण लक्ष्मीपूजनापासून आपलं आर्थिक वर्ष पूर्वी भारतामध्ये सुरू व्हायचं, तर त्या वर्षामध्ये आपल्याला समृद्धी लाभो ही मनापासून ईश्वरचरणी प्रार्थना. आता आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया. आज पुन्हा कॅनडाचे पंतप्रधान, बालिश पंतप्रधान असंही त्यांना मी म्हणतो कधी-कधी, पिएरे ट्रुडो याच्याबद्दल बोलायचं आहे. हे पंतप्रधान यांचे वडील देखील पंतप्रधान होते आणि कॅनडामध्ये जी लिबरल पार्टी आहे त्या पार्टीचे हे पंतप्रधान आहेत. आणि वडिलांच्या नंतर 2015 साली यांनी निवडणूक जिंकली. पुन्हा काही वर्षांनी त्यांनी पुन्हा निवडणूक जिंकली, पण त्यावेळेला त्यांचं बहुमत काठावरती आलं होतं. खरं म्हणजे बहुमत नव्हतंच, म्हणून त्यांनी कोॲलिशन केलं, इकडनं तिकडनं गोळा केले आणि त्याच्यात त्यांना मदत करणारी पार्टी होती न्यू डेमोक्रेटिक पार्टी, जी जगमीत सिंग या शीख माणसाची पार्टी आहे. जगमीत सिंग हा शीख कॅनडाचा नागरिक आहे अर्थातच, परंतु खलिस्तानशी त्याचे जवळचे संबंध आहेत. खलिस्तानबद्दल त्याला सहानुभूती आहे आणि कॅनडामधली खलिस्तान चळवळ चालवण्यामध्ये त्याचा महत्त्वाचा भाग आहे. त्याचा मित्र हरदीप सिंग निज्जर होता, आपल्याला माहितीच आहे, जो मारला गेला. आणि तो मारला गेला याचं दुःख जगमीत सिंगला एवढं झालं की त्यांनी ट्रुडोला सांगितलं की याला मारल्याचं पाप आपण भारताच्या खात्यावर घालूया. बरं, ट्रुडोला जगमीत सिंगचं ऐकायलाच लागेल, कारण बहुमत नाही आहे ना. बहुमत नसल्यामुळे जगमीत सिंगच्या पार्टीची त्यांना मदत लागते, नाहीतर ते सरकार पाडू शकतात केव्हाही, अशी परिस्थिती आहे. म्हणून त्यांनी ट्रुडोनी सरळ आरोप करून टाकला की भारताचा याच्यामध्ये सहभाग होता. म्हणजे त्यांनी तर इतकं पुढे केलं की आपले जे तिथे उच्चायुक्त होते त्यांच्यावरती सुद्धा त्याने अश्लाघ्य आरोप केले की तुम्हाला माहिती होतं की हरदीप सिंग निज्जरला बरं, हरदीप सिंग निज्जर कोण होता? हा कॅनेडियन दहशतवादी होता. आपल्या इथली माध्यमं बरेचदा त्यांना खालिस्तानी दहशतवादी म्हणतं. ते चुकीचं आहे, कारण खालिस्तान नावाचा काही देशच नाही आहे. त्यामुळे खालिस्तानी दहशतवादी हा वाक्प्रचारच चुकीचा आहे. खालिस्तानला सहानुभूती असणारा कॅनेडियन दहशतवादी म्हणजे हरदीप सिंग निज्जर, आणि तसाच खालिस्तानला सहानुभूती असणारा जो अमेरिकन दहशतवादी आहे तो म्हणजे आपला पन्नू, गुरपतवंत सिंग पन्नू म्हणून जो एक आहे तो. तर ही सगळी मंडळी तिथे बसून भारताच्या विरुद्ध कारस्थानं करतात. आणि अमेरिका आणि कॅनडा एका बाजूला जरी भारताशी मैत्रीचं दाखवत असले, मी नाटक नाही म्हणत, मैत्री त्यांना खरोखरच हवी आहे, पण दुसरीकडे भारताला त्रास देणारे हे दोन पापग्रह त्यांनी पाळून ठेवलेले होते. त्यातला निज्जर तर गेलाच, आणि पन्नूसुद्धा किती दिवस जगेल काय माहिती, कारण की त्यांची कर्मच तशी आहेत. निरपराधांना मारणं, दहशतवादी कारवाया ही त्यांची कृत्य आहेत. आणि अशा कृत्य करणाऱ्या लोकांना वाचवायला पुढे कोण येतात? पिएरे ट्रुडोसारखी लोक. बरं, अमेरिका कशी की पन्नूला वाचवायला डायरेक्ट पुढे येत नाही. अमेरिका काही म्हणजे माध्यमांमधनं वार्ता पसरवतील किंवा भारतीय लोकांना, एक आपल्या रॉच्या एजंटला सुद्धा पकडायचं त्यांचं चाललं, विकास यादव म्हणून आपला एक एजंट आहे, परंतु पुरावे त्यांच्याकडे नाही आहेत. परंतु पुरावे नसतानाही बेछूट आरोप करणं ही या पिएरे ट्रुडो आणि या अमेरिकन लोकांची खासियत आहे, आणि ते तसं करत असतात. आपल्याला आठवत असलं तर सद्दाम हुसेनवरती वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन म्हणजे सर्वसंहारक शस्त्र सद्दामनी तयार केली आहेत, ती मोडण्याकरता आम्हाला इराकवरती हल्ला करायला लागेल अशी जी त्यांनी उठवली होती अवई. पुढे लक्षात आलं की अशी काही शस्त्र नव्हती, खोटंच सांगितलं होतं. त्यामुळे खोटं बोलण्यात काही यांचा कोणी हात धरू शकेल असं नाही. त्यांचे उद्देश असतील त्याप्रमाणे ते खरं खोटं ठरतं. राजकारण हे असंच असतं. तर या ट्रुडोनी भारताला आव्हान दिलं, मग भारताने त्याला प्रति आव्हान दिलं, आणि आता सध्या भारत आणि कॅनडाचे परस्पर संबंध अतिशय खालच्या दर्जाला पोचलेले आहेत, अतिशय नीच दर्जाला पोचलेले आहेत, कारण भांडणच चालू आहे. तुम्ही आमच्या पंतप्रधान, आमच्या उच्चायुक्त यांच्यावरती आरोप करता की तुम्ही दहशतवादाला सपोर्ट करता, आणि पुरावा एकसुद्धा देत नाही. माझ्याकडे पुरावे आहेत असं आधी सांगायचं, मग सांगायचं माझ्याकडे पुरावे नाही आहेत, माझ्याकडे खात्रीलायक अफवा आहे. खात्रीलायक अफवा काय शब्दप्रयोग आहे, असा प्रयोग त्या ट्रुडोनी केलेला आहे. परंतु आता प्रश्न वेगळाच निर्माण झाला आहे. ट्रुडोच्याच पार्टीमधल्या 24 खासदारांनी
या बुधवारी मीटिंग घेतली आणि ट्रुडोला एक ज्ञापन दिलं की तुम्ही आता पंतप्रधान पदाचा राजीनामा द्या, कारण तुमच्या नेतृत्वाखाली निवडून येणं आम्हाला शक्य होणार नाही. आपली लिबरल पार्टी ही निवडणूक हरणार आहे. आणि कॅनडातले जे सर्व्हे आले त्या सर्व्हेमध्ये स्पष्टपणे आलेलं आहे की उद्या जर निवडणुका घेतल्या तर लिबरल पार्टीच्या पेक्षा पुष्कळ जास्ती सीट मिळवून कॉन्झर्वेटिव्ह पक्ष राज्यावरती येईल. 38% लोकांनी कॉन्झर्वेटिव्ह पार्टीला सपोर्ट दिलेला आहे. 25% लोकांनीच फक्त ट्रुडोच्या पार्टीला सपोर्ट दिला आहे. आणि तो सपोर्ट दिवसेदिवस कमी होत चालला आहे, कारण ट्रुडोची ही बेताल वक्तव्य जी चालली आहेत. बरं, वक्तव्य करायचं आणि नंतर पुन्हा सांगायचं की माझ्याकडे पुरावे नाही आहेत, हा म्हणजे त्यांनी स्वतःच्या पोझिशनला हास्यास्पद करून सोडलेलं आहे. तर अशा या ट्रुडोकडनं काही पुन्हा जिंकलं जाईल असं वाटत नाही. कॅनडामधलं पक्षीय बलाबल थोडंसं विलक्षण आहे. कॅनडाची एक माहिती गमतीदार तुम्हाला सांगतो की तिथे एकूण लोकसंख्या जेमतेम 4 कोटी आहे. पार्लमेंटच्या सीट त्यांच्याकडे 338 आहेत. महाराष्ट्राची लोकसंख्या त्यांच्या चौपट आहे आणि आमच्याकडे विधानसभेच्या सीट 228 आहेत. महाराष्ट्रासारखंच तिथे एका पार्टीला बहुमत मिळालेलं नाही आहे. ट्रुडोची जी लिबरल पार्टी आहे त्यांच्याकडे 153 सीट होत्या, पण 170 सीट बहुमताकरता लागतात. त्या उरलेल्या सीट त्यांना जगमीत सिंग हा जो NDPचा होता त्याच्याकडे 25 सीट आहेत, त्यांनी त्या पुरवल्या. आणि म्हणून जगमीत सिंगचा ट्रुडोवरती असा घट्ट पकड आहे. ट्रुडोला त्यांनी उठ म्हटलं की ट्रुडो उठणार, बस म्हटलं की बसणार, भारताविरुद्ध गरळ ओक म्हटलं की गरळ ओकणार, असा प्रकार तिथे चालू आहे. परंतु आता असं दिसतंय की येत्या निवडणुकीमध्ये यांना भयंकर जड जाणार आहे, कारण कॅनडाचे लोक भयंकर त्रासलेले आहेत. त्याशिवाय कॅनडामध्ये एक प्रबळ विरोधी पक्षसुद्धा आहे. त्या पक्षाचं नाव आहे ब्लॉक क्वेबेकोआ. कॅनडामध्ये 2 भाषा चालतात आपल्याला माहिती आहे, फ्रेंच आणि इंग्लिश. त्यातली क्युबेक नावाचा जो प्रांत आहे तो प्रांत पूर्णपणे फ्रेंच प्रांत आहे आणि त्या प्रांतामध्ये 33 सीट आहेत त्या सगळ्या क्युबेकोआ पार्टीने जिंकलेल्या आहेत. आणि त्या पार्टीचे जे लीडर आहेत इव्स फ्रान्सवा ब्रांचे, त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे ट्रुडोला की तुम्ही जर 2 गोष्टींना आम्हाला सपोर्ट केलं नाहीत तर आम्ही तुमचं सरकार पाडणार आहोत. आणि कशी करतील ते कॉन्झर्वेटिव्ह पार्टीला एकत्र करतील आणि त्यांचं सरकार पाडण्यापुरतं त्यांच्याकडे शक्ती येऊ शकते. आणि त्यांच्या कुठल्या 2 गोष्टी आहेत तर त्यांनी सांगितलं की 75 वर्षापेक्षा वरच्या लोकांना तुम्ही जी पेन्शन देता ती जास्त करून द्या, ती वाढवून द्या. त्यांनी येत्या 5 वर्षात कॅनडाला $4 अब्ज फटका बसणार आहे, अशी त्यांची मागणी आहे. आणि आणखीनही त्यांच्या काहीतरी सप्लाय चेन रिलेटेड मागण्या आहेत आणि ह्या दोन्ही मागण्या तुम्ही आत्ताच्या आत्ता सही करा, नाही तर उद्या मी जाऊन हे करतो. बरं, इकडे या सगळ्या 24 MPsनी काय सांगितलं ट्रुडो यांना की तुम्ही राजीनामा द्या आणि 28 तारीख म्हणजे उद्याच्या दिवसापर्यंत तुम्ही राजीनामा द्या, नाहीतर मग आम्हाला काहीतरी वेगळा विचार करायला लागेल. अर्थात थोडासा मी याचा अभ्यास केला, कॅनडाची घटना काय सांगते. तर हे जे MPs आहेत त्यांना डायरेक्ट ट्रुडोचं सरकार पाडता येणार नाही, पण या MPsनी जर ती जी विरोधी पक्ष मी तुम्हाला सांगितला ब्लॉक क्वेबेकोआ, त्या ब्लॅक क्वेबेकोआला जर त्यांनी मदत केली तर कदाचित हे सरकार पाडण्यामध्ये त्यांना यश मिळेल आणि त्या निवडणुका नक्कीच प्रिपोन करू शकतील. अशा तर येत्या ऑक्टोबरच्या आधी निवडणुका घ्यायच्या आहेत. अजून वर्षभर ट्रुडोकडे आहे, परंतु त्याचे जी काही सध्या कारनामे चाललेले आहेत त्यावरनं तो यापुढे वर्षभर तग धरेल असं मुळीच वाटत नाही. कॅनडा हे अमेरिकेच्या हातातलं बाहुलं आहे. अमेरिका सध्या दुसऱ्या एका बाहुल्याकडनं राज्य तिथे होतं आहे. जो बायडनची परिस्थिती आपल्याला माहिती आहे. मध्ये मध्ये तर असं झालं होतं की ते शेकहँड करायला कोणाकडे तरी गेले, तर मनुष्य समोर नव्हताच तरी ते शेकहँड करत राहिले. त्यांना सत्य आणि आभास याच्यातले सुद्धा कधी कधी त्यांना फरक कळत नाही, मध्येच ते झोपी काय जातात. अशा लीडरकडनं त्यांनी आता काय केलं आहे, कमला हॅरिसकडे आपली लिगेसी ट्रान्सफर केली आहे आणि म्हणले की आता कमला हॅरिसने उभं राहावं. पण लक्षात ठेवा, नॉर्मली प्रेसिडेंट कोणी बनायचं याच्याकरता जे पार्टीमध्ये प्रथा असते त्याच्यात प्रायमरीज म्हणून निवडणुका लढल्या जायला लागतात. त्या प्रायमरीजमधनं कमला हॅरिस गेलेल्याच नाही आहेत. म्हणजे तुम्हाला कॉलेजमध्ये समजा टर्मिनल मासिक परीक्षा, टर्मिनल परीक्षा अशा सगळ्या करून मग वार्षिक परीक्षेला तुम्ही बसता की नाही. हिला वार्षिक परीक्षेला न बसवताच सांगितलं की आता हिलाच आपण उभं करूया, असा सगळा प्रकार झालेला आहे. बरं, त्या कमला हॅरिस बाईला या गोष्टी जेव्हा म्हटल्या जातात तेव्हा ती त्या उडवूनच लावते. मी जनतेची सेवा करायला आले, मी जनतेची सेवा करणारच, मला जनतेची सेवाच करायची, अशी असंबद्ध विधानं त्या करतात. त्यामुळे आत्ता अमेरिकेमध्ये परिस्थिती अशी आहे की त्यांचे विरोधी जे डोनाल्ड ट्रम्प आहेत त्यांचं पारडं खूप वर चाललं आहे. आत्ता म्हणजे परवापर्यंत असं वाटत होतं की बायडन उभं राहणार नाहीत, कमला हॅरिस उभ्या राहतील, त्या तरुण आहेत त्यामुळे त्यांचं पारडं वर चाललं होतं. पण आता मात्र डोनाल्ड ट्रम्प त्यांचं पारडं वर चाललं आहे, कारण जेवढ्या कमला हॅरिस इंटरव्ह्यूला सामान्य जातात, बोलतात, तेवढ्यात त्यांच्या
टोटल अपरिपक्वपदाची लोकांना भान येते. अमेरिकेतल्या लोकांना नक्कीच भान येते की या बाईंच्या हातात सत्ता गेली तर मात्र कठीण होणार आहे. आता हे जे सगळं चाललंय याचा अर्थ असा की कॅनडाची जे हलवते कॅनडाच्या पंतप्रधानाला जे कंट्रोल करतात, इकडे NDPचे जगमीत सिंग कंट्रोल करतात, तिथे अमेरिकेतली लोकं कंट्रोल करतात. तर अमेरिकेत जर बायडनचं सरकार गेलं तर ट्रम्प आल्यानंतर ट्रम्प काही या माणसाला कंट्रोल करेल किंवा याला वाचवेल असं नाही. ट्रम्प म्हणेल तुझं हे काही चाललं हे बरोबर चाललेलं नाही, काही योग्य काम तू करतच नाहीत. बरं, पुन्हा कॅनडामध्ये महागाई वाढलेली आहे. लोक भयंकर संतप्त आहेत. म्हणजे आत्ता मध्ये महिन्याभरापूर्वी 2 पोटनिवडणुका झाल्या. दोन्ही पोटनिवडणुका मॉन्ट्रियलला होत्या. मॉन्ट्रियल हे हा गड आहे लिबरल पार्टीचा. म्हणजे ट्रुडो हे स्वतःही तिथनंच येतात. क्युबेक प्रांतामधलेच आहेत ट्रुडो सुद्धा. तो गड जरी असला तरी ट्रुडोचे लोक त्यात हारलेत. दोन्हीमध्ये पोटनिवडणुकांमध्ये ते हरलेले आहेत. त्यामुळेच त्याच्या पार्टीतल्या मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजे खासदारांनी त्याला सांगितलंय की तू आता उतर या खुर्चीवरनं. त्यांनी सांगितलंय की तुम्ही म्हणताय त्याच्यावर मी विचार करेन, पण मी उतरणार नाही. आपल्याला लढा द्यायचा आहे, तो लढा माझ्याच नेतृत्वाखाली दिला जाईल वगैरे अशी बकवास त्यांनी केलेली आहे. किती दिवस त्याची बकवास चालेल आणि किती दिवस त्याचं राज्य राहील सांगता येत नाही. पण नरेंद्र मोदी आणि भारताच्या सामर्थ्याशी जो टक्कर घेतो तो काही फार दिवस टिकतो असा इतिहास नाही आहे. त्याप्रमाणे ट्रुडोचे दिवस भरले असं म्हणायला काही हरकत नाही. आणखीन एक कारण आहे की ट्रुडोचे दिवस भरले त्याचं कारण त्याला सपोर्ट या इथल्या सगळ्या विरोधी पक्षांचा सपोर्ट आहे. मजाच चाललेली आहे. हे स्वतःही बुडतात आणि ज्यांना ते सपोर्ट करतात त्यांनाही घेऊन बुडतात. काय होतंय ते आपण बघतोच आहोत. उद्या कदाचित ट्रुडो राजीनामा सुद्धा देतील, सांगता येत नाही. त्यांनी राजीनामा दिला आणि नवीन कोणीतरी त्यांच्या पक्षातल्याला जर येऊ दिलं पुढे तर कदाचित काही सीन केसी नावाचे जे खासदार आहेत त्यांनी ट्रुडोला सांगितलं की तुम्ही राजीनामा द्या. पण ट्रुडो काही आत्तापर्यंत तरी राजीनामा देण्याच्या मूडमध्ये नाही आहेत. अशी ही कॅनडाची सगळी खेळी सध्या चाललेली आहे. तर काय घडेल त्याच्यात ते मी आपल्याला सांगणारच आहे. आणि तो निर्जर तर मारला गेलेलाच आहे. पन्नू किती दिवस जगेल कोणाला माहिती. सगळी अशी अमेरिकन खंडामध्ये जी खालिस्तानला समर्थन करणारी लोक आहेत त्यांच्यावरती सध्या वाईट दिवस आलेले आहेत, हे मात्र नक्की. हा जर व्हिडिओ आपल्याला पसंत पडला तर आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन जर अजूनपर्यंत तुम्ही दाबलं नसलं तर बेल आयकॉन दाबा. म्हणजे आम्ही नवीन व्हिडिओ केला की त्याची बातमी तत्क्षणी आपल्याकडे पोचेल. आणि आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ द्या. मी आता काही प्रातिनिधिक कमेंट्ससुद्धा वाचून दाखवणार आहे. याच्या आधीचा जो मी व्हिडिओ केला तो इराणवरती जो हल्ला इस्रायलने केला तो व्हिडिओ आपल्याला खूप आवडला आहे. 30,000हून जास्ती व्ह्यूज त्याला केवळ 2 दिवसात आलेले आहेत आणि जवळजवळ 250हून जास्ती कमेंट्स आल्या आहेत. त्यातल्या काही प्रातिनिधिक कमेंट्स मी वाचून दाखवणार आहे. परंतु तत्पूर्वी मला आपल्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे. तरुण भारत दरवर्षीप्रमाणे यंदाही एक अप्रतिम दिवाळी अंक घेऊन येत आहे. हा तो दिवाळी अंक आहे. येत्या दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ आहे. अतिशय उत्तम विचारप्रवर्तक लेख त्याच्यामध्ये आहेत. राष्ट्रभक्तीच्या बद्दलचे लेख आहेत. एक तर परिसंवादासारखं आहे. त्याच्यामध्ये डॉलरायझेशन या अतिशय महत्त्वाच्या विषयाला हात घातला आहे. नंतर त्याच्यामध्ये पंजाबमध्ये सध्या जे चाललं आहे, पंजाबचे धर्मयुद्ध या नावाचा एक फार मोठा लेख ह्याच्यामध्ये योगिता साळवींनी तो लिहिलेला आहे. म्हणजे ट्रुडोचं जो कारस्थान चाललं आहे, ट्रुडोला समोर करून खालिस्तानचं जे कारस्थान तिथे चालू आहे त्याच्याबद्दलही आपल्याला माहिती या लेखांना मिळेल. तसंच स्वाती तोरसेकर यांचं नवपुनर्जागरणाकडे युरोप या नावाचा एक मोठा प्रदीर्घ लेख आहे. आणि आसामचा अहोम वारसा याही नावाचा लेख आहे. अतिशय उत्तम हा अंक आहे. आपण जरूर हा अंक घ्यावा. तो कुठनं ऑर्डर करायचा त्याची माहिती या व्हिडिओच्या खाली लिंकमध्ये दिलेली आहे. जरूर आपण अंक घ्यावा आणि त्यातल्या लेखांचा आस्वाद घ्यावा. आपल्या माहितीतही भर पडेल आणि पुन्हा करमणुकीकरताही त्यात बऱ्याच गोष्टी घातलेल्या आहेत. हे एक आपल्याला सांगायचं होतं. आता आपल्याला कमेंट्स थोड्या आपल्या वाचून दाखवायच्या आहेत. नोहा मसील या सद्गृहस्थांचं इस्रायलमधनं त्या व्हिडिओवरती मी इराण इस्रायलचा जो व्हिडिओ केला त्याच्यावरती कमेंट आली आहे. नमस्कार, आपण इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याबद्दल अभ्यासपूर्वक दिलेली माहिती आवडली, धन्यवाद. हे नोहा मसील जे आहेत ते महाराष्ट्रामधले ज्यू होते. आपल्या इथे जी अलिबाग आणि परिसरामध्ये अष्टागरामध्ये राहणारी लोक आहेत ज्यांना शनिवार तेली असंही म्हणण्यात यायचं, त्यांच्यापैकी काही लोक किंवा बरीचशी लोक इस्रायलला मायग्रेट झाले. त्यांनी प्रवास केला इस्रायलकडे. ते आता इस्रायलचे नागरिक आहेत. इथे त्यांचं आडनाव मशेलकर होतं, तिथे त्यांनी आडनाव मसील घेतलेलं आहे. धन्यवाद नोहाजी, आपल्याला माझा व्हिडिओ आवडला आणि आम्हाला आपल्याबद्दल आणि इस्रायलमध्ये जे सगळे आपले बांधव
आपले बांधव आणि इतर ज्यू बांधव त्यांच्याबद्दल खूप आस्था आहे. हे आपले मराठी बांधव तिथे एक मराठी मासिक चालवतात, हे ऐकून आपल्याला आनंद होईल. प्रवीण पाटील लिहितात, इस्रायलमध्ये जी परिस्थिती आहे म्हणजे सत्ताधारी व विरोधी देशासाठी एकत्र येऊन काम करतात, तसे आमच्याकडे जेव्हा होईल तो सुदिन असेल. अगदी बरोबर आहे प्रवीणजी. आपल्या इथल्या विरोधी पक्षांना एवढी तरी अक्कल असली पाहिजे की आपल्या शत्रूंची हात मिळवणी तरी कदापि करू नये. शिवदास लिहितात, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गनिमी काव्याचा कसा वापर करायचा याचा धडा इस्रायलने जगाला घालून दिलाय. अगदी बरोबर बोललात शिवदास. म्हणजे आपल्याला एक माहिती म्हणून सांगतो, परवाचा जो इराणवरचा हल्ला झाला तो शनिवारी मध्यरात्री 2:30 वाजता, इराणमध्ये तेव्हा 2:30 वाजले होते, तेव्हा झाला. म्हणजे इराणी लोक विकेंडची साखर झोपेत होते, आरामात झोपलेले होते, त्यावेळेला त्यांच्यावर हल्ला झाला. म्हणजे आठवण कुठली येते, छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानावरती जो अत्यंत धाडसी हल्ला, कमांडो रेड त्यांनी केली होती, तो रमादानच्या वेळामध्ये, म्हणजे यांचे उपास चालू होते तेव्हा, त्या उपासाच्या वेळामध्ये हे सगळे जेवून खाऊन ढाळाढूळ झोपलेले होते, तेव्हा मध्यरात्री त्यांनी तो हल्ला केला होता आणि तो यशस्वी झाला. आपल्याला माहिती आहे, शाहिस्तेखानाच्या सुदैवाने तो निसटला, पण त्याची 4 बोटं तो इथेच सोडून गेला. बेगम त्याची मारली गेली, त्याचा एक मुलगा मारला गेला. आणि मुख्य म्हणजे त्या हल्ल्याचा परिपाक म्हणून शाहिस्तेखान चंबूगावाला अटकून ताबडतोब पुण्यातनं पलायन करता झाला. त्यामुळे त्या दृष्टीने तो हल्ला अतिशय यशस्वी झाला होता. तर तद्वतच शत्रू बेसावर असताना, शत्रूच्या अगदी जेव्हा अशी वेळ असते की शत्रू एकदम बेसावर जेवून खाऊन झोपलेला आहे, अशा वेळेला हल्ला करण्याचंच कारस्थान इस्रायलने केलं होतं. आज पुन्हा त्यांनी इराणच्या काही मिलिटरी इन्स्टॉलेशनवर हल्ला केला अशी बातमी आहे. त्या बातमीची खातरजमा झाली की नंतर मी त्याच्यावरती पुन्हा व्हिडिओ करणारच आहे. रवींद्र ओगले लिहितात, भारत इराण तेल पाईपलाईनबाबत करार झाले आहेत, त्याबाबत कार्यवाही देखील सुरू आहे. सध्याच्या परिस्थितीत भारत इराण तेल आयात व अन्य व्यवहाराबद्दल काही दुष्परिणाम संभाव्य आहे का? नेनेसाहेब, यावर आपले विश्लेषण शक्य असल्यास कृपया करावे. इतक्या छोट्या वेळात ते विश्लेषण करता येणं शक्य नाही, पण एक गोष्ट मला सांगायची आहे. मी मागेही सांगितलं होतं, इराणही आपला मित्र आहे आणि इस्रायलही आपला मित्र आहे. त्यामुळे आत्ताची जी परिस्थिती आहे ती लवकरच निवळेल. कारण आत्ता काय झालं आहे, इराणची जी सगळी लिडरशिप आहे, सगळे त्यांचं जे नेतृत्व मंडळ आहे, ते भूमिगतच झालेलं आहे आणि ते सडकून घाबरलेलं आहे. वरवर त्यांनी किती गप्पा मारो, इराण आता याच्यानंतर काही मोठं हालचाल करेल असं संभवत नाही. सगळ्या देशांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आता आणखीन याच्या बदल्याचे हे वाढवू नका, त्याप्रमाणे ते गप्प बसतील हीच शक्यता जास्ती आहे. ही शक्यता असल्यामुळेच 2 गोष्टी आपण जर बघितल्या, आज सोमवार आहे, आज क्रूड तेलाची किंमत थोडी कमी झाली आहे. मला तर वाटत होतं आता खूप वाढेल, कमी झाली आहे. आणि त्याच्याशिवाय सुद्धा असं आपल्याला दिसतं की शेअर मार्केट जगभराचे खाली जायच्याऐवजी वरवरच चालले. कुठेतरी लोकांच्या लक्षात आलं आहे की इराण काही याच्यात फार विरोध करेल असं नाही. इस्रायल कदाचित आणखीन एक दणका त्यांना देईल. आणि एक लक्षात घ्या, इस्रायलनी यावेळेसचा दणका कुठल्याही सिव्हिल गोष्टीला दिलेला नाही, फक्त मिलिटरी इन्स्टॉलेशनला दिला आहे. इराणच्या जनतेला इस्रायल सांगतंय की तुमच्या आम्ही विरुद्ध नाही आहोत, हे जे मूल्य तुम्ही डोक्यावर बसवून ठेवलेत यांना हाकलून द्या, आपलं तुमचं काही एक भांडण नाही. पॅलेस्टिनी आमचं भांडण आम्ही निपटून घेऊ, आपल्याला भांडायचं काही कारण नाही. कदाचित इराणच्या जनतेला थोडेसं धाडस मिळालं तर इराण या मुलांचं जोखड काढून फेकून देईल. खमेनी आजारी आहेत अशा वार्ता आहेत, जिवंत आहेत की नाही कुणास माहिती. अशा वार्ता आधी येतात आजारी आहे आणि मग कळतात की एकदम ते 72 हुरांच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत. बघूया काय होतं ते. विशाल कोठेकर लिहितात, सर तुम्ही बोलला होतात की नेहरूंवर आम्ही एक सिरीज बनवणार आहोत, ते कधीपर्यंत ऐकायला मिळेल? अगदी बरोबर आहे विशाल, आमचा तो विचार आहेच, फक्त त्याच्याकरता सध्या काही रेफरन्सेस गोळा करणं चालू आहे. बरीच रेफरन्सेस मिळाले आहेत. कारण या प्रकारची सिरीज बनवताना काटेकोर रेफरन्स असले तरच ही सिरीज बनवावी. उगीच भलते-सलते गोष्टी आरोप करायच्या आणि त्यानंतर आरोपांना आपल्याला जर सबळ पुरावे देता आले नाही तर ते बरोबर होत नाही. ते काम चालू आहे. ते झालं की नेहरूंच्या दुष्कृत्यांची एक संपूर्ण मालिकाच करायचा आमचा विचार आहे. धन्यवाद. विशाल कोठेकरांनी हेही पुढे लिहिलं, नेहरूंच्या 97 चुका ऐकायला मी खूप उत्सुक आहे. नक्की आम्ही द्यायला बघू. पल्लवी पाटील लिहितात, नमस्कार नेने सर, ग्रेट फॅन ऑफ युअर व्हिडिओज. द पॉइंट इन दिस व्हिडिओ मेन्शन्ड अबाउट चायना. I have different opinion. I have watched a YouTube video few days back. It shows the cheap labor in China is as same as slavery. बरोबर आहे. For example, peeled garlic that is sold in North America is peeled by prisoners. म्हणजे कैद्यांकडनं ती लसूण सोडली जाते.
आणि ज्या लोकांना डिटेन्शनमध्ये टाकून ठेवले त्यांना काहीही पगार देत नाहीत, जेवणावरही काम करून घेतात. आणि अशा वेळेला इंडिया ॲज इन ऑर एनी डेमोक्रॅटिक कंट्री कॅनॉट कॉम्पीट दिस. अगदी बरोबर बोललात तुम्ही. मी जेव्हा कुवेतमध्ये होतो, तेव्हा कुवेतला एक नवीन पॉवर स्टेशन बांधायचं होतं आणि आपल्या इथल्या कंपन्या आणि चिनी कंपन्या त्याच्याकरता हे करण्यामध्ये टेंडर भरायला आल्या होत्या. आपल्याला ते टेंडर मिळालं नाही. सुदैवाने आपल्या कंपनी स्पेक्ट्रॉन म्हणून ती कंपनी होती. त्या लोकांशी माझं बोलणं झालं. ते भेटले मला कुवेतमध्ये. ते म्हणले, "अहो सर, चीननी जी फिगर दिली होती ती आमच्या कॉस्ट प्राईसपेक्षा सुद्धा कमी होती. आम्हाला टेंडर मिळणं शक्यच नव्हतं." मग चीन इतकं स्वस्त कसं देऊ शकतं? कारण चीन त्यांनी जे माणसं आणतो त्या माणसांना पगारच देत नाहीत. त्यांना पोटभर भात खायला घालतात फक्त. कारण त्यांना ऑप्शनच नसतं ना. त्यांना पकडून आणलेलं असतं, काम करा आणि काम करून भात खाऊन परत जा. अशा लोकांबरोबर तुम्ही काय कॉम्पीट करणार? त्यामुळे ते आपल्याला कॉम्पीट करता येणं शक्य नसतं. चीन हा जरी कम्युनिस्ट पक्ष स्वतःला म्हणत असला, कामगारांचा पक्ष म्हणत असला, तरी कामगारांना अत्यंत वाईट ट्रीटमेंट देण्यामध्ये चीन प्रथम पुढे आहे. असो, तर त्यामुळे चीनला कम्पीट करणं त्या दृष्टीने शक्य होत नाही. पण पाश्चात्य देश हा विचार करायला लागलेत आणि आता स्वस्त असलं तरी चीनचा वाल घ्यायचा नाही. कारण चीनमध्ये प्रचंड मानवी हक्काचं उल्लंघन होतं हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. बघूया पुढे काय होतं ते. असो, आपण हा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल आणि बघितलात त्याबद्दल खूप धन्यवाद आणि नमस्कार.